तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णा तसं नाही, पण मला समजून घे, कारण तुझ्या मागे आधीच एवढा व्याप आहे. त्यावर कृष्णा म्हणते, माझ्या व्यापाचं जाऊ दे ग, पण तू तुझं स्वतःचं दुःख उराशी कवटाळून माझ्या आयुष्यामध्ये उजाड पाडायला निघाली आहेस का, असं म्हणून ती भक्तीवर चिडत असते. कृष्णा म्हणते, आता उगाचच माझ्याकडे बघत उभा राहू नकोस. आता अंधार होत आला आहे. रस्ता जरी रोजचा असला तरी लांबचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे पटकन गाडीवर बस. तरीही भक्ती तिच्याकडे बघतच असते. त्यावर कृष्णा म्हणते, तुला एकदा सांगितलं ना, बस पटकन. त्यावर मग ती बसते आणि त्यानंतर त्या दोघीजणी आपल्या घराकडे निघतात. आणि इकडे सरपंच त्या जयंतला पाहून म्हणतात, छ्या. त्यावर मग तो म्हणतो, काय आता तुमचं आणखी नवीन. त्यावर ते म्हणतात, अरे माझं काही नाही बाबा, पण मला तुझं वाईट वाटत आहे. म्हणजे तुझं बघ ना, तू एवढा सतत बायजाबाईच्या पुढे पुढे करत असतो, म्हणजे त्यांच्या आसपास असतो, मागे पुढे असतो. आणि आज काय म्हणजे त्यांनी बघ ना, तुला त्या पोरीने एवढा तुझा अपमान केला, तरीही त्यांनी तुला काहीच त्या पोरीला म्हणायला सांगितलं नाही आणि वरतून तुलाच शांत केलं. तुझं म्हणजे कसं गड्या, त्या एका डुगडुग खेळणं नसतं का, त्याला चावी मारली ते तेवढंच इकडं तिकडं हिंडतं, तसं झालेलं आहे. त्या शेलक्या पोरीने तुझ्या बाळजाबाईचा अख्ख्या गावासमोर इचका केला आणि तू नुसतं हाताची घडी आणि तोंडावर बोट असं ठेवून बघत उभा राहिलास. तू काहीच बोलला नाहीस. त्यावर तो म्हणतो, कसं बोलणार काका, मी बाळजाबाईंना काकीला शब्द दिला आहे. त्यावर ते म्हणतात, अरे तसं काय गड्या, हे बघ आता तू जरी बाळजाबाईला ह्या पंचकृषीत मान आहे, त्यांचा शब्द कोणी ओलांडत नाही, त्यांचा शब्दच खरा ठरतो. पण हे सगळं कोणामुळे आहे, तू याचा कधी विचार केलायस का? पण गावामध्ये सगळी दहशत कोणाच्या नावावर आहे, कोणाच्या नावाने चालते बाळजाबाई, कोणाच्या नावामुळे बाळजाबाईचा एवढा मान सन्मान आहे तुझ्या, ह्याचा तू विचार कर. आणि त्या तसल्या आजकालच्या पोरीनी तुझा अपमान केला याचं तुला काहीच वाटत नाही का? तुझ्या मर्दानगीचं, तुझ्या इज्जतीचं काय मग गावामध्ये तुझी दहशत तरी राहील का, तू त्या पोरीचा बदला घेतला नाहीस तर? आणि मला मान्य आहे की तू बाळजाबाईंना शब्द दिला आहेस, पण जरी तू शब्द मोडलास तर होऊन काय होणार आहे, 2-3 चापटे मारतील त्या तुला. पण जर तू त्या पोरीचा बदला घेतला नाहीस तर तुझी दहशत तरी राहील का गावामध्ये? आणि तुझं आणखी लग्नही व्हायचं राहिलं आहे. तुझ्या मर्दानगीची इज्जत गेली तर मग तू काय करशील? आणि एक गोष्ट लक्षात घे, बायजाबाईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जयकांत शेठ, तुम्ही काहीतरी याच्यावर विचार करा. त्यावर तो म्हणतो, बास काका, आता तुम्ही बघाच हा जयकांत शेठ काय करतो ते. आणि त्यानंतर जयकांत तिथनं निघून जातो. जयकांत तिथनं निघून गेल्यास सरपंच म्हणतात की मी बघणारच आहे, आता तू फक्त त्या मुलीच्या वाकड्यामध्ये जा, मग मी चांगलंच बघणार आहे. हे प्रकरण सगळं तुझ्या बाळजाबाईच्या माथ्यावर कसं शेकायचं हेही मी बघणार आहे, आणि तुझी बाळजाबाई इलेक्शनला कसं उभा राहणार नाही हेही मी बघणारच आहे. आणि त्यानंतर जरी ती उभा राहिली तरी तिला ह्या प्रकरणाचा वापर करून कसं पाडायचं त्याचीही सोय मी बघणारच आहे. आणि त्यानंतर सरपंच जी बनेल ती माझ्या मर्जीतलीच असेल. आणि हे असं झाल्यानंतर तुझी बाळजाबाई काय करते ते पण मी चांगलंच पाहणार आहे. बिना अकलीच्या कांद्या. आणि इकडे तिची आई कृष्णाची तिला रागवत असते, तिला मारत असते आणि तिचा हात पिरगाळून तिला म्हणते की तुला काय गरज काय होती एवढ्या मोठ्या बाईच्या त्या सभेमध्ये जाऊन तिचा अपमान करण्याची, तिच्या वाटेला जाण्याची. त्यावर ती म्हणते, हे सर्व भक्तीसाठीच करत होते. त्यावर भक्तीमध्ये येते आणि म्हणते, आई तू तिला का मारत आहेस, ती हे सर्व माझ्यासाठीच करत होती. आणि तूच सांग, तिथे माझा नवरा दुसऱ्याशी लग्न करत होता, माझं आयुष्य वाटोळं होत असताना ती कसं काय शांतपणे बघत राहील. त्यावर ती म्हणते, तिची आई, अगं मग एवढा सगळा आटापिटा करून काय झालं, काय चांगलं झालं ते तरी सांग. तुझ्या संसाराची घडी नीट बसावी त्यामुळेच मी हे सर्व करत आहे. ते तुला तो जयकांत माहीत नाहीये, ही अवदासा अशीच सगळं वाटोळं करायला निघालेली आहे, सगळा चिखल हिने करून ठेवला आहे. तो जर इकडे आला ना आणि त्यांनी जर काही आपल्या दारात तमाशा केला ना, तर मी तुझ्या लग्नाची घडी सोडून ही जी कशी वरात काढते गावात ते बघच. तेवढ्यातच तिथे जयकांत येतो आणि जयकांत म्हणतो, मी येणार नाही, मी आधीच आलेलो आहे. मला या घराच्या बाहेर काढायला हा जयकांत शेठ आला आहे. आणि त्यानंतर ती म्हणते, सावित्री प्लीज मला माफ करा, माझ्या लेकीलाही माफ करा, तिच्याकडनं चुकून हे सर्व घडलं.
दारामध्ये तमाशा नको. त्यावर तो म्हणतो, तुला ह्या तमाशाचं कळत आहे आणि तुझ्या पोरीने जो आमच्या दारामध्ये येऊन तमाशा घातला आहे त्याचाच बदला घ्यायला मी इथे आलेलो आहे. त्यानंतर तो त्याच्या हाताखालच्या पोरांना सांगतो की जा अति प्रचंड वेगाने घरात आणि सर्व सामान फेकून द्या. त्याच्या सांगण्यावरनं त्याचे सोबतचे पोरं आतमध्ये जातात आणि त्यांचं सर्व सामान बाहेर फेकून द्यायला लागतात आणि कृष्णाला आणि भक्तीला पकडून धरतात, कारण त्यांना अडवत असतात, असं करण्यापासून रोखत असतात. आणि सावित्री मात्र त्याची दयावया करत असते, त्याला माफी मागत असते. आणि हे सर्व घडत असताना त्या जयकांतसोबतचा एक माणूस बाळजाबाईला फोन करतो आणि त्यांना सांगतो की बाळजाबाई, हा जयकांत तिकडे कृष्णाच्या घराकडे आला आहे आणि तिचं सर्व सामान बाहेर फेकत आहे. इथं तो फार तमाशा करत आहे. त्यावर बाळजाबाई म्हणते, ठीक आहे मी तिकडे येते, पण एक लक्षात असू द्या, मी तिथे येईपर्यंत त्या कृष्णीचं सगळं सामान बाहेर फेकून द्या आणि तिचं जास्तीत जास्त नुकसान कसं होईल हे लक्षात ठेवा, ह्याच्याकडे लक्ष द्या. त्यावर तो माणूस म्हणता, आता माझं सगळं लक्षात आलं आहे, मी काय करायचं आहे ते बरोबर करतो, तुम्ही फक्त बघा. आणि सावित्री वारंवार जयकांतची दयावया करत असते, माफी मागत असते. ती जयकांतच्या पाय पकडते. तेवढ्यातच जयकांत तिला ढकलून देतो. हे पाहून कृष्णा फारच चिडते आणि जयकांतला म्हणते, जयकांत, तू आजपर्यंत माझ्या वाटेला आलास, पण मी तुला काही केलं नाही, तुला जाऊ दिलं, पण आज तू माझ्या आईच्या वाटेला गेला आहेस, तिला ढकललं आहेस, आता तर मी तुला बिलकुलच सोडणार नाही. असं म्हणून ती त्या माणसाला ढकलून देते आणि काठी घेऊन जयकांतच्या डोक्यात मारायला जाते. पण तेवढ्यातच तिथे बाळजाबाई येते आणि ती काठी चुकून बाळजाबाईच्याच डोक्यात पडते आणि बाळजाबाईंना लागते. त्यानंतर हे पाहून जयकांत शॉक होतो आणि कृष्णा तर फारच घाबरलेली असते. सावित्री ही फारच घाबरलेली असते. त्यानंतर बाळजाबाईच्या डोक्यातनं रक्तही थोडंसं येत असतं. त्यानंतर बाळजाबाई त्या कृष्णाला काहीच न म्हणता गाडीत बसून निघून जाते. आणि त्यानंतर जयकांत कृष्णाला म्हणतो, कृष्णे, तू हे काय केलंस? एक वेळेस माझ्या काकीबाईच्या डोक्यावरील घाव मिटेन, पण मी तुला सोडणार नाही, मी तुला कधीच माफ करणार नाही. आता मी काही तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तो अशी कृष्णीला धमकी देऊन तिथनं निघून जातो. त्यानंतर सावित्री तिला म्हणते, अगं तू हे काय केलंयस, तुला कळतंय का? त्यावर मग लगेच ती फार घाबरलेली असते. ती म्हणते, माझ्या हातनं हे काय घडलं? माझ्याकडनं बाळजाबाई सारख्या बाईच्या डोक्यामध्ये असं कसं काय झालं? सावित्री तिला म्हणते, मी तुला आधीच सांगितलं होतं तो जयकांत काही शांत बसणार नाही, पण तू माझं ऐकलं नाहीस. आता बघतीयस ना काय झालं? अशी कशी आहेस तू? कैदाशीने माझ्या घराचं पार वाटोळं करून टाकलं आहेस का? तू माझ्या घराचा विस्फोट करण्याच्या मागे लागली आहेस. तू हे बाळजाबाईला काय करून बसलीस? एक वेळेस ती बाळजाबाई माफही करेन, ती निर्मळ मनाची बाई आहे, पण तो जयकांत तुला कधीच सोडणार नाही. तो साप आहे आणि तू सापाच्या शेपटीवर का पाय दिलास? कशाला त्या निखाऱ्यामध्ये हात घातलास? अगं त्या निखाऱ्यामध्ये तुझ्या सकट तू आम्हालाही पेटवशील असं म्हणून ती रडत असते आणि खूप काही वाईट साईट कृष्णीला बोलत असते, तिला मारत असते. त्यावर भक्ती मध्ये येते आणि म्हणते, आई तू असं का बोलत आहेस तिला? तिची काय चूक आहे यात? तिच्याकडनं हे सर्व चुकून झालं आहे आणि तिने तर तुला वाचवण्यासाठीच हे सर्व केलं. सावित्री फारच चिडलेली असते, कारण तिचा राग अनावर झालेला असतो आणि ती म्हणते, भक्ते तू तर मागेच हो, नाही तर आता तुला सुद्धा पायदण्याने मी चांगलंच बडवून काढेन. तुला अक्कल नाही आहे का? तू ह्या पोरीच्या नादी लागून तू आता हे छप्परही उडवायला निघाली आहे. स्वतःचा संसार तर नीट करू शकली नाहीस, पण आता जे काही आहे तेही या पोरीच्या नादी लागून विस्कटायला लागले आहे. सावित्री तिथनं निघून जाते आणि भक्ती कृष्णाला म्हणते, तू नकोस आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ, मला माहीत आहे तू हे जाणून बुजून केलं नाहीस, तुझ्या हातनं चुकून हे झालं आहे. त्यावर कृष्णा रडत रडत म्हणते, भक्ती जरी हे चुकून झालं असलं तरी हे माझ्या हातनं खूप वाईट झालं आहे, चांगलं नाही झालं. कोणाचं तरी रक्त म्हणजे हे फारच माझ्या हातनं वाईट झालं आहे. असं म्हणून ते स्वतःचे हात भिंतीवर जोराजोरात आपटून घेत असते. आणि इकडे दुष्यंतला त्याच्या ऑफिसमधल्या सरांनी बोलवलेलं असतं, कारण ते सरांचा असा विचार असतो की ते दुष्यंतला बिझनेस पार्टनर बनवणार असतात. आणि ते सर दुष्यंतला म्हणतात, मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयांवर बोलायचं आहे. म्हणजे आपली जी कंपनीचा आज जो काही प्रॉफिट आहे तो फक्त तुझ्यामुळेच आहे आणि आपल्या कंपनीला मला असं वाटतं तुला नुसती इन्क्रीमेंट
इन्क्रीमेंट नाही तर तुला आपल्या कंपनीमध्ये मी असं ठरवलं आहे की बिझनेस पार्टनरच बनवायचं, कारण की जर मी तुझं इन्क्रीमेंट केलं आणि प्रमोशन केलं तर तुला दुसरी कंपनी हायर करून आणखी जास्त पेमेंट, डबल पेमेंट वाढवून देईल. त्यापेक्षा मी तुला असं ठरवलं आहे की ह्या माझ्या कंपनीमध्येच पार्टनरशिप द्यायची. 30-40 अनेक वर्षांपासून या कंपनीमध्ये जॉब करत आहेस, तुला या कंपनीचं लॉस प्रॉफिट कशामध्ये आहे हे चांगलंच माहीत आहे आणि तू अगदी मन लावून प्रामाणिकपणाने काम करतो. त्यावर दुष्यंत म्हणतो, मला खूप आनंद होत आहे सर, मला आवडेल ह्या कंपनीमध्ये पार्टनरशिप करायला, पण पार्टनरशिप म्हणलं की इन्व्हेस्टमेंट आलीच. त्यावर सर म्हणतात, हो, अंदाजे तुला 20 ते 25 कोटी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि ही तुझ्यासाठी खूप अवघड नाही आहे. त्यावर मग ते म्हणतात, ओके चालेल सर, मी ट्राय करतो. मग ते डील फायनल करतात आणि इकडे बाळजाबाई हॉस्पिटलमधनं घरी आलेले असतात. त्या हॉस्पिटलमधनं घरी आले आहेत हे समजताच तिथे मीडिया येते आणि त्यांना प्रश्न विचारते की तुमच्यावर हा प्राणघाती हल्ला कोणी केला आणि तुम्हाला असं वाटतं का विरोधी पक्षांचाच यामध्ये हात आहे. त्यावर मग त्या काहीच उत्तर देत नाही आणि तिथनं निघून जातात. त्यावर मग ते वारंवार लोक प्रश्न विचारतात, हे कोणी केलं आहे आम्हाला सांगा, आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यावर काकू म्हणतात, अहो आता तुम्हाला काय सांगायचं आणि कसं सांगायचं, ती एवढीशी कृष्णा चवळीच्या शेंगासारखी पोर बाळजाबाईंवर भारी पडली की हो. तिने त्या दिवशीच बाळजाबाईंचा अपमान केला आणि आज तर चक्क बाळजाबाईंचं डोसकंच फोडलं. यावर बाळजाबाईंना कळतं की त्या कोणत्या अर्थाने ती बाई बोलत आहे. त्यावर बाळजाबाईंना तिचा राग येतो आणि त्यावर जयकांत म्हणतो, मदर तुम्ही जरा शांतच बसा. आणि तेवढ्यातच तिथे सरपंच येतात आणि म्हणतात, बाळजाबाई खूपच खोलवर जखम आहे का? बापरे, इथं तर पट्टी लावली आहे, म्हणजे नक्कीच खूप जास्त जखम झालेली असणार, पण पट्टी लावण्याआधी या जखमेमध्ये मलम भरला आहे ना? त्यावर बाळजाबाई म्हणतात, आता जखम माझी म्हणल्यावर मलम तुम्हीच. त्यावर सरपंच म्हणतात, होय तर. आणि तेवढ्यातच तिथे बाळजाबाईंचे कार्यकर्ते येतात आणि बाळजाबाईंचा विजय असो अशा घोषणा द्यायला लागतात. आणि तो कार्यकर्ता म्हणतो, बाळजाबाई ही जखम कोणी दिली, फक्त तुम्ही तिचं नाव सांगा, तिला ह्या जमिनीमध्येच गाडतो. त्यावर एक माणूस म्हणतो, कोणीतरी शेजारच्या गावची कृष्णा नावाची मुलगी आहे वाटतं. त्यावर तो कार्यकर्ता म्हणतो, तिला जगण्याची इच्छा नाहीये वाटतं. त्यावर एक माणूस म्हणतो, बाळजाबाई आता इलेक्शन 2 दिवस तोंडावर आलेलं असताना तुमच्यासोबत असा प्रकार घडतो म्हणजे हे नक्की विरोधी पक्षांचंच काम आहे. तरीही तुम्ही गप्पच, तुमचं मनात काय आहे काही कळत नाहीये. सत्ता तुमच्या पायाशी चालून येत आहे आणि तुम्ही सत्तेलाच लाथडलं आहे. आणि बाळजाबाई म्हणतात, आमच्यासोबत जे झालं ते झालं, पण त्या पोरीला कोणीही काही करायचं नाही. हे ऐकून जयंतची आई म्हणते, बाळजाबाई किती मोठ्या मनाच्या आहेत, लगेच हार मानली. तेवढ्यातच तिथे कृष्णा आणि तिची आई येते आणि तिची आई बाळजाबाईंना म्हणते, आम्हाला माफ करा, आमची चूक पदरात घ्या, माझ्या मुलीकडनं चुकून तुमच्या डोक्यामध्ये काठी पडली. यावर बाळजाबाई तिला उठवतात आणि तिला म्हणतात, तुझं नाव काय आहे? त्यावर ती सांगते, सावित्री कोल्हापुरे. मग बाळजाबाई म्हणतात, तू चांगलं नाव आहे, पण तू का माफी मागत आहेस? तुझी यामध्ये काय चूक आहे? तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे कृष्णा मुलांसोबत क्रिकेट खेळत असते आणि कृष्णा सारखंच सिक्सर मारत असते आणि तिथे फारच गर्दी जमली असते, कारण तिथे आरडाओरडा असतो, सगळे चीअरअप करत असतात आणि त्याच रस्त्याने दुष्यंत येत असतो आणि तिथे फार गर्दी जमलेली आहे हे पाहून तो गाडीतनं उतरतो आणि तिथे जातो तर बघतो की एक मुलगी चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत असते. त्यामुळे तो तिथेच कृष्णाची क्रिकेट बघत थांबतो. त्यानंतर कृष्णा असे काय सिक्सर मारते की त्या झाडावरचं मधमाशांचं फळ उठतं आणि त्या माशा इकडे तिकडे पांगतात आणि चावू लागतात. त्यामुळे ते सर्व तिथले खेळणारे मुलं आणि लोक इकडे तिकडे पळतात आणि दुष्यंतला मात्र काहीच कळत नाही कुठे पळावं, कारण त्याला तो ह्याआधी कधी गावामध्ये राहिलेला नसतो. तेवढ्यातच मग तो इकडे तिकडे बघत असतो आणि तो कृष्णाला दिसतो. कृष्णा म्हणते, हा बुंगाट पाहुणा इकडे काय करत आहे, ह्याला तर मधमाशा चावत आहेत. हे पाहून कृष्णा तिथली चादर ओढते, दुष्यंतच्या अंगावर ती चादर टाकते आणि स्वतःही त्या चादरच्या मध्ये जाते. त्यावर दुष्यंत कृष्णीला पाहतच असतो, कारण दुष्यंत फार आश्चर्यचकित झालेला असतो तिची क्रिकेट पाहून. तर मित्रांनो, आता पुढच्या भागामध्ये काय होणार आहे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.